सकाळची सुरुवात जिऱ्याच्या पाण्याने केली. फ्रेश वगैरे होऊन जिरा पाणी घेतलं. रात्री भिजवत ठेवलेले होते मी जिरा आणि अजवाईन. त्यानंतर मग बदाम पण भिजवलेले होते, ते खाऊन घेतले. कारण की आता थोडी तब्येतीची काळजी घ्यावीच लागणार आहे, कारण खूपच तब्येत खराब झाली होती मध्ये मध्ये. 2-4 दिवस तर काही सुचत नव्हतं. त्यानंतर बघ कितीही पसारा वारला तरी हा आहेच पसारा काढायला. एवढ्या साऱ्या गाड्या वगैरे काढून पसारा करून ठेवतो घरामध्ये. नंतर भांडे वगैरे घासले. पोरच्या खूपच खराब झाला होता, घासून धुवून काढला. म्हटलं चला आटा संपवला होता. फौजी घेऊन आले ते, म्हटलं ते पण डब्यामध्ये टाकून ठेवा, कचरा नको घरात. नंतर झाडू मारून घेतला पूर्ण घरामध्ये. आणि आता ना सतत हवा येत आहे, किती पण झाडू मारला तरी तसं. बहिणाबाई उठली, तिने चहा केला आणि बाबूला चहा बिस्किट देते. नंतर ती त्याला खाली घेऊन गेली खेळायला थोडा वेळ उन्हामध्ये. त्यानंतर मी फौजींना भूक लागली, ती चपात्या बनवल्या पटापट. आणि म्हटलं आता मला ठेचा बनवायचा होता, कारण की तोंडाला काही चव नव्हती. ते जेवून गेले. मी ठेचा बनवला, रात्रीची शेवभाजी. जेवण केलं मी आणि बाबूनी. आणि हे बघा याचं काय चालू आहे. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुन्हा, बाय.